कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई अगं तू काय करतेस? केवढा पसारा आहे, जरा पसारा आवरते। मी आवरतो का तुझा पसारा मी आवरू शकत नाही? अगं नाही असं नाहीये, पण मोठा झालायस का तू आता? असं नाही म्हंटल मी। का झाला हा पसारा? खाजाला मी अगं माझे प्रेझेंटेशन चालू आहे ना, ती बोर्ड मीटिंग आहे, त्यामुळे खूप काम आहे, म्हणून जरा थोडस त्यामुळे नाही झालाय पसारा। मग आशू घराला घरपण ना बाईमुळे येतं, आणि ज्या माणसाच्या आयुष्यात स्त्री नसते ना, त्याच्या आयुष्याचा हा असा पसारा होतो। तू काय बोलतीयस आई? तू मला हे मान्य आहे की स्त्रीमुळे घराला घरपण येतं, पण पसाऱ्याचा आणि स्त्रीचा काय संबंध? त्याचाच संबंध आहे। तुझ्या बाबतीत हे असं होतंय कारण तुझा संसार रुळावर कधी आलाच नाही। आशू, मला तुझ्याशी एका महत्वाच्या गोष्टीविषयी बोलायचं। आता बस तू। आई आता तू बस जरा। अगं काय परत तेच तेच बोलायचंय तुला? हो, पुन्हा तेच तेच बोलायचंय, कारण आई आहे मी तुझी, काळजी वाटते मला, आणि तुझं आयुष्य लवकरात लवकर सुरळीत व्हावं अशी इच्छा आहे माझी, आणि म्हणून मी एक निर्णय घेतलाय। कोणता निर्णय? आता सांगते, तू त्याचा एकदा शांतपणे विचार कर। आशू, तू नेहाशी लग्न करावंस असं वाटतंय मला। आई तू काय बोलतेस? तुला कळतंय का? ह्या ऑकवर्ड झोन मध्ये नाही जायचंय मला, ओके? नेहा माझी चांगली मैत्रीण आहे। तेच महत्वाचं आहे ना। नाही काय आहे? मित्र असाल तर चांगले जोडीदार व्हाल। शिवाही माझी मैत्रीण होती। ती मुलगी वेगळीच होती, नेहाचं तसं नाहीये। काय? नेहाला आपण लहानपणापासून ओळखतो, दोन्ही घरचे एकमेकांना ओळखतात, आणि मुख्य म्हणजे नेहासारखी व्यक्ती तुझ्या आयुष्याचा पसारा होऊ देणार नाही। मला ह्या विषयावर इथे बोलायचं नाहीये परत, आणि परत हा विषय काढू नकोस। तू जरा एकदा विचार तरी कर शांतपणे, एवढंच। आई मी तुला स्पष्ट सांगतोय की माझा या लग्नाला नकार आहे, ओके? आणि प्लीज या घरात पुन्हा हा विषय काढू नकोस, आणि तू विचार कर की तू काय बोलतेस। हा विषय संपणार नाही, आणि मी संपू देणारही नाही। नेहा, ते जरा बाजूला ठेव, मला 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचं। आई आहे, एक सेकंड ना, माझा एक महत्वाचा कॉल करायचा मला। मलाही तुझ्याशी महत्वाचंच बोलायचं। म्हणजे लग्नाचं? हो। आई अगं, या विषयाच्या ऐवजी ना खूप महत्वाचे विषय आहेत आपल्याकडे बोलायला। पण तुझ्याशी बोलण्यासारखा महत्वाचा विषय फक्त हा एकच आहे, आणि तू लग्न हा विषय एवढा लाईटली घेऊ नकोस हा। आणि ह्यावेळी मी कुठला रँडम मुलगा सुचवणार नाहीये तुला। मग मी आणि सीतानी तुझं आणि आशूचं लग्न करायचं ठरवलं। काय? असं आमच्यात बोलणंही झालंय। आमच्यात म्हणजे? मी आणि सीता। आई अगं, काय काय बोलतेयस तू? इथले तिथले रॅन्डम मुलांचे मला फोटो दाखवून इरिटेट करतेस इथपर्यंत ठीक होतं, पण हे काय? हे कोणी सुचवलं तुला? तुझ्या सीता अक्कानं। सीता अक्का पण? अगं तिलाही तिच्या मुलाची काळजी वाटणारच ना, आणि म्हणूनच तिने मला बोलवून घेतलं। आई अगं, काय बोलतेयस तू? आशू आणि मी, आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत, असं काहीही नाहीये। अरे नाही यार आई, मी ना आशूला नवरा म्हणून नाही इमॅजिन करू शकत। नो अगं तुम्ही चांगले मित्र आहात, म्हणूनच तुम्ही जर आई ऐक, तुम्ही त्याचा तरी विचार करा, तो कशातून चाललाय बिचारा। पण एवढा चांगला मित्र जोडीदार म्हणून? आई अजिबात नाहीये, याने अगं अजून गोष्टी कॉम्प्लिकेट होती, तुला कळत नाहीये का? आणि माझा या लग्नाला कम्प्लिटली नकार आहे, आणि मला परत हा विषय नकोय, प्लीज। अगं नेहा, तुला कसं कळत नाहीये? तुझ्या कुंडलीप्रमाणे आपल्याला एका महिन्यात तुझं लग्न लावायला हवंय, नाहीतर आई मला वेळ हवाय। म्हणजे आशूचा विचार करण्यासाठी तू वेळ घे। आई मला लग्न या विषयालाच पूर्ण वेळ हवाय, हा प्लीज। काका, बोर्ड मीटिंग फिक्स झाली ना आपली? हो झाली आहे ना। हाँ
नाही, मी आणि नेहा आता प्रिपरेशन सुरू करतो मग. आशू, तुझी पहिलीच बोर्ड मीटिंग असेल ना? हो ना, म्हणूनच तर टेन्शन आलंय मला. डंबो, हा? तुला कसलं टेन्शन आलंय रे? अरे आपलीच कंपनी आहे, तुला कोण काय बोलणार आहे? तुला क्रॉस क्वेश्चन करणार आहे का कोणी? ए, असं नसतं. तिकडे बोर्ड मीटिंगला सगळे बोर्डचे मेंबर्स असतात. तिकडे भाऊ असं नाही बघत बसणार, हा माझा भाऊ आहे, हा माझा मुलगा आहे. नाही काय, हे तुझे काय कॉलेज प्रोजेक्ट वाटलं तुला? बघ तर. आशू, हा? तू कशाला टेन्शन घेतलंयस? अरे नेहा आहे ना तुझ्या सोबत, सगळं व्यवस्थित होईल. जा तू बिनधास्त. प्रेझेंटेशन मलाच करायचंय पण. अरे हो, पण नेहा आहे ते विसरू नकोस. हा. आणि ऑल द बेस्ट, छान तयारी कर. थँक्यू. चला मी निघतो आता. Yes. ए दादा दादा, रात्री आज 31 आहे ना, तर रात्री लवकर या, आपण खूप पार्टी करू. करू. हा, पार्ट्या करायच्या आहेत हिला. अभ्यास कर थोडा, करूयात पार्टी. झालं, माझी exam झाली. हो, पार्टी करूयात. चला बाय All the बाय. best. थँक्यू. काय गरज होती तुला? काय गरज होती तुला? काय सांगितलं होतं मी? तू विश्वास ठेवायचा लायकीचाच नाहीये चंदन. आधी मला फसवलंस, मग माझ्या समोर राहायचंय म्हणून शिवाच्या गॅरेजवर कामाला लागलास. पण नाही, तुला म्हंटल की चल मी एक संधी देते, पण नाही, परत विश्वासघात केलास. मी तरी कशाला सांगितलं असेल तुला? तुला काय फरक पडतो मी मेले तरी? तू दुसऱ्या कोणाला तरी फसवशील. अगं असं काय म्हणतेस दिव्या? आणि हे बघ, तुला मला हवं तेवढं मार, मी त्यातही प्रेमच बघतोय. ए पागल मजनू, काही बडबड करू नकोस. हा, अगं दिव्या, मला शिवाने आदल्या रात्रीच सांगितलं की तू आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, म्हणून काळजीपोटी बोललो मी फक्त. अरे पण हे तिने आता घरी सांगितलं तर केवढ्याला पडेल मला ते? अगं, मग तू असं 2-2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केलास दिव्या? हे तू विचारतोयस? तू विचारतोयस? अरे तुझ्यामुळे. तू कसा वागलायस माझ्याशी, किती वाईट वागलायस हा विचार केला ना की मला मरून जावंसं वाटतं. दिव्या, हे बघ, मला माफ कर, पण तू प्लीज अशा मरण्याच्या गोष्टी करू नको, नाहीतर मी जागीच मरून जाईल. अगं मग परत असं काही करायचं नाहीये, नाही तर मी खरंच मरून जाईन चंदन. तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं. उगाच हे काळजीपोटी वगैरे केलं असं सगळं ऐकायचं नाहीये, मला कळलं. गुड मॉर्निंग. फक्त सॉरी, गुड मॉर्निंग. चला, आपली बोर्ड मीटिंग फिक्स झाली आहे, सो आपल्याला प्रेझेंटेशनची तयारी करायची आहे. आणि काय आहे ते सगळं फाउंडेशन. एक मिनिट, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. तुझ्या घरी काही बोलणं झालंय का? म्हणजे कशाबद्दल? आपल्या लग्नाबद्दल. अरे, तुला कसं कळलं? कसं करणार म्हणजे? अरे माझी आई ना औक्षणाचं ताट घेऊन उभी आहे दारात माझ्या होणाऱ्या नवऱ्याला ओवाळण्यासाठी. म्हणजे अरे मावशीनी आई दोघींनी मिळून हे जुळवून आणलंय. अरे यार, मला कसं कळलं नाही? मला वाटलं फक्त आईचीच इच्छा आहे तिच्याशी बोलणं. नाही अशू, तुला माहितीये का, ह्या दोघींनी ऑलमोस्ट ठरवलंय. तू काय म्हंटलीस? ऑफकोर्स मी नाही म्हणाले. तुला काय वाटतं मी काय म्हणणार? ऑब्व्हियसली मी नाही, मला नाही लग्न करायचं आता. थँक गॉड यार अशू. बघ ना अरे, काय होऊन बसलंय हे. पण आता काय करायचं? आता काही नाही, चल आपण ना आता कामात लक्ष देऊयात. आता कुठे मला ना बरं वाटतंय जरा. पण या मुद्द्याचं काय करायचं? आपण ना नकार देत राहू, म्हणजे ना हे विषय टाळतील दोघी पण. काय वाटतंय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.